नमस्कार. आपण मलेरिया विरुद्ध वर्षानुवर्ष लढतोय. पण विचार करा, काय होईल जर या लढाईतला आपला सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे डास, तोच आपलं सगळ्यात मोठं शस्त्र बनला तर? आज आपण अशाच एका क्रांतिकारक आणि तितक्याच वादग्रस्त टेक्नॉलॉजीबद्दल जाणून घेणार आहोत, जी या लढाईची दिशा कायमची बदलू शकते. हा आकडा बघा, 5 लाख. हा फक्त एक आकडा नाहीये, ही माणसं आहेत. दरवर्षी 5 लाखांपेक्षा जास्त कुटुंब उद्ध्वस्त होतात आणि यातले बहुतांश बळी लहान मुलं असतात. विचार करा, हे दरवर्षी घडतंय. ही एक जागतिक शोकांतिका आहे, जी थांबायलाच हवी. मग प्रश्न हा आहे की इतकी वर्ष, इतके प्रयत्न करूनही आपण ही लढाई का हरतोय? आपली पारंपरिक औषधं, फवारण्या, मच्छरदाण्या कुठे कमी पडतायत? ह्या प्रश्नांच्या मुळाशी गेलं की आपल्याला या समस्येची खरी खोली समजते. आणि याचं कारण आहे उत्क्रांती. आपले शत्रू म्हणजे डास आणि मलेरियाचे जंतू, ते काही एका जागी थांबलेले नाहीत. ते आपल्या प्रत्येक उपायाला तोंड देण्यासाठी स्वतःला सतत बदलत आहेत. ते दिवसेंदिवस अधिक हुशार आणि शक्तिशाली बनत आहेत. म्हणजे बघा, आपण एकाच वेळी 2 आघाड्यांवर लढतोय आणि दोन्हीकडे आपली पिछेहाट होतीये. एकीकडे डासांनी कीटकनाशकांना अक्षरशः निष्प्रभ केला आहे आणि दुसरीकडे मलेरियाच्या जंतूंनी आपल्या औषधांवर मात करायला सुरुवात केली आहे. या दुहेरी संकटामुळे आपली अनेक दशकांची मेहनत वाया जाण्याचा धोका निर्माण झालाय. तर मग ह्या चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं? इथेच एक एकदम धाडसी आणि पूर्णपणे वेगळा विचार समोर येतो. तो विचार म्हणजे डासांना मारायचंच नाही, त्यांना बदलायचं. म्हणजे आपलं ध्येय आता डास निर्मूलन नाही, तर डास परिवर्तन आहे. कल्पना अगदी सोपी आहे. डासांच्या डीएनएमध्ये असा काहीतरी बदल करायचा की ते जिवंत तर राहतील, पण मलेरिया पसरवण्याची त्यांची ताकदच संपून जाईल. हे सगळं ऐकायला तर भारी वाटतंय, पण हे शक्य कसं आहे? निसर्गाच्या मूळ रचनेत म्हणजे थेट डीएनएमध्येच बदल कसा करता येतो? तर या धाडसी योजनेमागे एक अत्यंत शक्तिशाली तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाच्या केंद्रस्थानी आहे जीन ड्राईव्ह. आता हे काय आहे? तर सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी जेनेटिक कॉपी पेस्ट कमांड आहे, जी कधीच हरत नाही. म्हणजे बघा, नॉर्मली आईवडिलांकडनं 50-50% गुणधर्म मुलांमध्ये येतात, बरोबर? पण जीन ड्राईव्हमुळे काय होतं की आपण निवडलेला जो गुणधर्म आहे तो तब्बल 90%पेक्षा जास्त संततीमध्ये जातो आणि मग तो जंगलातल्या आगीसारखा पसरतो. आणि हे सगळं केलं जातं CRISPR-Cas9 नावाच्या एका जबरदस्त तंत्रज्ञानाचा वापर करून. हे ना एका मॉलिक्युलर सर्जरीसारखंच आहे. शास्त्रज्ञ काय करतात, आधी डासाच्या डीएनएमधला तो भाग शोधतात जिथे बदल करायचा आहे. मग क्रिस्परच्या मदतीने, जी एक आण्विक कात्रीच आहे म्हणा ना, त्याने तो भाग कापला जातो आणि तिथे मलेरियाला रोखणारा नवीन जीन चिकटवला जातो. किती भारी आहे ना? आता हे करण्यासाठी शास्त्रज्ञांकडे 2 मुख्य मार्ग आहेत. पहिला आहे पॉप्युलेशन सप्रेशन, म्हणजे लोकसंख्याच संपून टाकायची. यात मादी डासांना वांज बनवलं जातं, जेणेकरून त्यांची पुढची पिढीच तयार होणार नाही. आणि दुसरा मार्ग आहे पॉप्युलेशन मॉडिफिकेशन. यात डास जिवंत राहतात, पण त्यांच्यात असा बदल केला जातो की ते मलेरिया पसरवूच शकत नाहीत. म्हणजे शत्रू तोच, पण त्याचं शस्त्रच काढून घेतलं. आता हे सगळं काही फक्त प्रयोगशाळेतल्या गप्पा नाहीयेत. टांझानियामध्ये नुकत्याच झालेल्या एका अभ्यासाने हे सिद्ध केलंय की हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात रिअल वर्ल्डमध्ये काम करू शकतं. आणि या अभ्यासाचे निष्कर्ष तर थक्क करणारे होते. शास्त्रज्ञांनी काय केलं तर स्थानिक डासांमध्ये मलेरिया विरोधी जनुकीय बदल केले. मग या डासांना मलेरिया संक्रमित मुलांचं रक्त पिऊ दिलं. आणि निकाल? अरे वाह! मलेरियाचे जंतू त्यांच्या शरीरात वाढूच शकले नाहीत. म्हणजे एकही सुधारित डास हा रोग पसरू शकला नाही. 100% यश. आणि हीच तर या तंत्रज्ञानाची खरी ताकद आहे. इथे बघा, निसर्गात कोणताही गुणधर्म साधारणतः 50% पिलांमध्ये जातो. पण जीन ड्राईव्हमुळे मलेरियाला रोखणारा हा जो गुणधर्म आहे तो तब्बल 90%पेक्षा जास्त पिलांमध्ये पसरला. याचा अर्थ काय? तर हा बदल जंगलातील आगीसारखा वेगाने संपूर्ण डासांच्या लोकसंख्येत पसरू शकतो. या अभ्यासाचं ऐतिहासिक महत्त्व खूप मोठं आहे, कारण पहिल्यांदाच हे सिद्ध झालं की हे तंत्रज्ञान फक्त लॅबमध्ये नाही, तर खऱ्याखुऱ्या मलेरियाग्रस्त प्रदेशातही काम करू शकतं. आणि यामुळे स्थानिक पातळीवर वैज्ञानिक क्षमता निर्माण व्हायलाही मदत झाली. पण म्हणतात ना, प्रत्येक शक्तिशाली गोष्टीची एक दुसरी बाजू असते.
तसंच या तंत्रज्ञानासोबत काही धोकेही येतात. त्यामुळे याचे फायदे आणि तोटे या दोन्हीवर नजर टाकणं खूप गरजेचं आहे. म्हणजे बघा, ह्या तंत्रज्ञानाची दोन टोकं आहेत. एका बाजूला आहे लाखो लोकांचे जीव वाचवण्याची प्रचंड क्षमता, पर्यावरणाला घातक कीटकनाशकांपासून मुक्त करण्याची संधी. पण दुसऱ्या बाजूला काही गंभीर चिंताही आहेत. जसं की एकदा निसर्गात सोडल्यावर या बदलांना परत घेता येईल का? याचा पर्यावरणाच्या अन्नसाखळीवर काय परिणाम होईल? आणि सगळ्यात महत्त्वाचा नैतिक प्रश्न, निसर्गात इतका मोठा हस्तक्षेप करण्याचा आपल्याला खरंच अधिकार आहे का? तर मग यावर तोडगा काय? या तंत्रज्ञानाचा वापर जर करायचाच असेल, तर तो जबाबदारीने करण्यासाठी आपल्याला कोणती पावलं उचलावी लागतील? सगळ्यात आधी एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. जीन ड्राईव्ह ही काही जादूची कांडी नाहीये. हा एक रामबाण उपाय नाही. हे एक खूप शक्तिशाली साधन आहे आणि प्रत्येक शक्तिशाली साधनाचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करायला हवा. हे एकटे आपल्याला ही लढाई जिंकून देऊ शकत नाही. त्यामुळे पुढे जाण्याचा मार्ग हा सावधगिरीचाच असायला हवा. आपल्याला अजून भरपूर संशोधन करावं लागेल, कठोर आंतरराष्ट्रीय नियम बनवावे लागतील आणि एक एकात्मिक दृष्टिकोन लागेल. म्हणजे जीन ड्राईव्हचा वापर हा मच्छरदाण्या, नवीन लसी आणि प्रभावी औषधं यांसारख्या आपल्या पारंपरिक शस्त्रांसोबतच करायला हवा. तर मग आपण एका ऐतिहासिक यशाच्या उंबरठ्यावर उभे आहोत की एक असा धोका पत्करतोय जो खूप महागात पडू शकतो? याचं उत्तर आपल्याला भविष्यच देईल, पण यावर विचार करणं आत्ता गरजेचं आहे.